नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज स्ट्राईक अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात 15 दिवसात अधिसूचना काढणार, सरकारचे आश्वासन। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कशा पद्धतीने माघार घेण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज स्ट्राईक अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात 15 दिवसात अधिसूचना काढणार, सरकारचे आश्वासन। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। मुंबई, सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांसाठी राज्यभरातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर चौथ्या दिवशी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मागे या ठिकाणी घेण्यात आला आहे। सुधारित निवृत्ती वेतन या ठिकाणी निवृत्ती योजनेसंदर्भात 15 दिवसाची या 15 दिवसात अधिसूचना काढली जाईल। निवृत्तीचे वय 60 करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन तसेच अन्य मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे सरकारी किंवा निमसरकारी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केला आहे। पहा पुढे या ठिकाणी पाहू शकता, राज्यभरातील सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर होते। या संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुढाकार घेऊन दिनांक 22 एप्रिल रोजी मागण्यांवर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत 1 मार्च 2024 पासून राज्याची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना लागू करण्यात आली आहे। परंतु या संदर्भातील कार्यपद्धती व नियम तसेच याबाबत आवश्यक असणारे अधिसूचना प्रस्तुत करण्यात आली नव्हती। त्यामुळे 1 मार्च 2024 पासून सेवानिवृत्त झालेल्या 6500 कर्मचारी शिक्षकांना तात्पुरत्या निवृत्ती वेतनाचे लाभ मिळालेला नाही। सबब संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठी आर्थिक कुचंबणा होत असल्याची बाब निदर्शनास आणल्यानंतर याविषयीची अधिसूचना पुढील 15 दिवसात काढण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्याचप्रमाणे अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन देण्यात आले। अन्य 18 मागण्यांबाबत चर्चा झाली व त्या संदर्भातील गोषवारा असणारे लिखित इतिवृत्त संघटनेला देण्यात आल्यानंतर संप जो आहे तो संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ही भरती, खरं तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असे देखील आश्वासन देण्यात आले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेला प्राधान्य मिळावे यासाठी सकारात्मक विचार केला जाईल असे देखील सरकारकडून देण्यात आलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे। 10, 20 किंवा 30 वर्षाच्या सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा विचार करण्यात येईल। राज्यातील नगर परिषदा आणि नगरपालिकांचा सन 2005 पासूनचा आकृतिबंध तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल असे देखील स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे। सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे। 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयातील काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अडचणी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील असेही आश्वासन देण्यात आले आहे आणि या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी संघटनासोबत समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत या आश्वासनासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। राज्यस्तरांवरील प्रतिनिधींना या सभेत सहभाग घेतला आणि या सभेत 21 एप्रिलपासून सुरू असलेला बेमुदत संप आंदोलन उद्या 25 एप्रिलपासून स्थगित करण्यात आल्याची घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज स्ट्राईक अपडेट आहे म्हणजे सरकारी कर्मचारी जे आहेत ते सरकारी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो अखेर मागे घेण्यात आलेला आहे। सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात 15 दिवसात अधिसूचना काढणार असं सरकारचं आश्वासन आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती
या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।